कोणतं साधन कोणत्या वेळेला उपयोगी पडेल हे तर आपणाला सर्वांना माहिती आहे. अरे महाराष्ट्रभरच्या दुकानात किती विणे लटकले विक्रीसाठी आहे ना. दुकानात किती विणे लटकले विक्रीसाठी, पण जो विना तुकोबाराच्या गळ्यात लटकला तो भगवत प्राप्तीचं साधन झाला. हे लक्षात. किती चिपळ्या दुकानात विक्रीसाठी आहे, पण ज्या नामदेवाच्या हातात आल्या त्या भगवत प्राप्तीचं साधन झालं. सुरदासजीची एकतारी भगवत प्राप्तीचं साधन. भारतभर किती जनावराच्या गळ्यात घोंगरं वाजतात, पण मीराबाईच्या पायात वाजलेलं घोंगरू प्रभू प्राप्तीचं साधन झालं. लक्षात घ्या. आज नावाडी म्हणतो ये नाव नहीं है भगवत प्राप्ति का साधन है. ये नैया मेरे पास नहीं होती तो मुझे दुनिया का बाप नहीं मिलता. 14 साल पूजा करते रहूंगा. त्याच्या नावाड्याच्या भक्तीला नमस्कार करून गोहकजी पुढे निघाले. आपल्या गावला आले. शृंगवेरपूर त्याचं गाव. आणि शृंगवेरपूरला आल्यावर त्यानं जे दृश्य पाहिलं बाबा, जाग्यावर लटलट कापू लागला गोहक. का 6 दिवस झाले सुमंताचा रथ याच्याच गावात उभा, अजून गेला नाही. आता बरं घोडे तसेच जुंपलेले आहे. नाही तृण चरही न पिवही जल मोचही लोचन बारी. हे घोड्याचं वर्णन केलं. नाही तृण चरही, 6 दिवसात घोड्यानी चारा खाल्ला नाही, पाणी प्याले नाही. नाही पिवही जल. आणि सुमंताला त्या गुहकाला पाहिल्यावर मोचही लोचन बारी. घोड्याच्या डोळ्याला धारा लागल्या. जमिनीवर बसलेले सुमंत, रथाच्या चाकाला डोकं टेकलेलं, डोळे मिटलेले, खांद्याला हलवून जाग केलं. सुमंत बाबा पाहलं. गोहकाच्या चरणाला मिठी मारून सुमंतानं रडणं सुरू केलं. गोहक माग सरला, लाजून गेला. ये क्या करते हो बाबा? 80 हजार साल लोहे का आटा खाकर ध्यान करने वालों के ध्यान में नहीं आने वाले भगवान बचपन में तुम्हारे गोद में खेलते इतनी अधिकारी अयोग्य थी प्रधान. अब मेरे पैर पकड़ के मुझे शर्मिंदा क्यों करे बाबा? अयोध्या क्यों नहीं गए? 6 दिन हुए. और तू अकेला नहीं, तुम्हारे पूरी बस्ती वाले शाम सुबह दोपहर मुझे ये सवाल पूछ रहे, जाते क्यों नहीं अयोध्या, जाते क्यों नहीं अयोध्या, जाते क्यों नहीं. आज मेरा सवाल है, आप लोगों ने देखी करे अयोध्या? नहीं बाबा, मेरा जन्म अयोध्या में हुआ. अरे कितनी खुशी थी अयोध्या में, पूरी अयोध्या नाच रही थी. हमारे राजा रामचंद्र हो गए, हम उसकी प्रजा. राजा रामचंद्र हम उसकी प्रजा. खाली रथ ले जाने का दिल नहीं गोहक. खाली रथ ले जाऊंगा, प्रजाजन सवाल पूछेंगे तो प्रधानमंत्री के नाते कहूंगा मत पूछो, मेरी मनस्थिति ठीक नहीं है. भरत रिपुसुना अयोध्या में नहीं है. दशरथ जी को तो मूर्छा आई है. कई को तो सवाल पूछने का अधिकार नहीं है. एक व्यक्ति अयोध्या में बहुत समझदार है, माँ देवी सुमित्रा. मेरे आंखों में आंसू देखेगी तो माँ सुमित्रा सवाल नहीं पूछेगी. लेकिन एक व्यक्ति 6 दिन से मेरे हृदय के टुकड़े 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 कर रही. कौन? रामचंद्र की माँ कौशल्या. आस लगाकर बैठी होगी, दौड़ आएगी मेरे पास, मुझे पूछेगी सुमन लाया मेरे राम को. मैं उस माँ को क्या जवाब दूंगा? एक काम करो, इस गंगा के तट पर मेरी झोपड़ी बना दो. क्या करोगे बाबा? 14 साल झोपड़ी में भजन करूंगा. और ये भी सुनो, भजन करते करते 14 साल के पहले अगर मैं मर गया तो मेरे अंत्य संस्कार नहीं करना. इस मुर्दे को उठाकर गंगा के पानी में फेंक देना. अगर जिंदा रहा तो इस रथ में बिठाकर मालिक को उस पार ले जाऊंगा, लेकिन खाली रथ ले जाने का दिल नहीं. बाबा मैं समझ सकता हूं आपकी भावना को. मैं आपको उपदेश नहीं याद दिलवाता हूं. ये 50 झोपड़ी का गांव है हमारा शृंगवेरपुर. हाँ, इस गांव का मैं मुखिया हूं. और गांव की क्या, मुखिया की क्या जिम्मेदारी होती बाबा? क्या? प्रजा को धीर देना, प्रजा के आंसू पोंछना, प्रजा को हिम्मत देना, ये मुखिया की जिम्मेदारी है. आप कहते हो भरत रिपुसुदन अयोध्या में नहीं, दशरथ जी को मूर्छा आई, पूरी प्रजा रो रही. तो इस समय आपके सिवा प्रजा को संभालने वाला अयोध्या में मुखिया कौन है बाबा? जाओ. खूप प्रयत्न केला. सुमंतजीला रथात बसवलं. घोडे लगाम धरून बिल्लाने ओढले. सुमंतजीनं रडणं सुरू केलं.
डोळे लावून घेतले. घोडे थांबतात चालतात, थांबतात चालतात. कधी कधी भिल्ल चाबूक मारतात. फट्ट आवाज झाला की सुमंतजी डोळे उघडून पाहतात, घोड्यावर वळ उठलेले. आणि मग सुमंतजी, बिल्ल लोग आपको मारने की खुशी है तो एक काम करो, जितना मारना है उतना इस पापी सुमंत को मारो, लेकिन मेरे अश्व को मत मारो. इस गूंगे प्राणियों ने तुम्हारा क्या बिगाड़ा है? और राम विरह का इनको कितना दुख हुआ केवल अयोध्या में सुमंत जानता है. असं करीत 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 अयोध्या जवळ आली. सुमंतजीनं विचार केला, दिवसाचा प्रवेश करावा तो प्रत्येक जण आपल्याला प्रश्न विचारल. आणलं का रामाला, आणलं का लक्ष्मणाला, आणलं का सीतेला? त्यापेक्षा सगळ्या अयोध्येला झोपू देतो आणि रात्रीचा प्रवेश करील. म्हणून अयोध्या झोपी गेली असावी असं अनुमान केलं. आणि अयोध्येत रथ प्रवेश झाला रात्रीचा. कोणी झोपलं नव्हतं, 6 दिवसात कोणी जेवलंही नव्हतं. एका आशेवर जगत होते, कोणाला तरी बाबा सुमंतजी आणल. खडखडाट चाकाचा ऐकला, प्रजा सावध झाली. हातात काठीचा आधार घेतलेले म्हातारे, लेकरं कडेवर घेतलेल्या महिला, उत्साही तरुण सर्वात पुढे होते. रथाला पडदे आहे, पडदा बाजूला सारण्यासाठी पोरं धावले. वयोवृद्ध मंडळीनं विरोध केला, ए पोरं, रथाचा पडदा बाजूला सारू नका. का आजोबा? अरे पडदा बाजूला सारल्यानंतर तिघापैकी कोणीच जर रथात दिसलं नाही तर इथंच कपाळ बदलून रडावं लागेल. त्यापेक्षा तिघापैकी कोणाला वापस आणलं असावं. ते रथात पडद्याच्या आत बसून असावं. एवढ्या आशेवर काही काळ जगू द्या आम्हाला. जेव्हा रथाच्या चाकाचा खडखडाट झाला, प्रजा सावध झाली. सुमंतानं डोळे उघडले. सुमंतजीचा विश्वास सुमंतजीवर बसेना. मी खरंच अयोध्येत आलो का स्मशानभूमीत? कारण 6 दिवसापूर्वी अयोध्या सुमंतजीनं पाहिलेली होती. केळीचे खुंट उभे केलेले, आंब्याच्या पानाची तोरणं, गुड्या उभारलेल्या, रांगोळ्या घातलेल्या, ठेवणीतले कपडे घालून, प्रसन्न वदन, हातात आरत्या. आज तोरणं तुटलेली, केळीचे खुंट आडवे, गुड्या उतरलेल्या, 6 दिवस आंघोळ नाही, कपडे मळलेले, फुलवाती विजलेल्या, पाय घासून रांगोळ्या मिटलेल्या, अशी उदास अयोध्या पाहिली. पहिलं लक्ष सुमंतजीचं अयोध्येतल्या जनावराकडे गेलं. वना जाता रघुनंदन, गायीचे गळती लोचन, अश्व गज करती रुदन, दुःखे पाषाण उलताती. गायी रडत होत्या, हत्ती रडत होते, घोडे. समाजाकडे पाहिलं. डोही चाटता जीवन, जेवी तळमळती मिन, तेवी अयोध्येचे जन रामा विन तळमळती. डोहातलं पाणी आटल्यावर मासे तडफडतात, तसे रामाच्या विरहानं अयोध्येचे प्रजाजन तळमळत होते. एवढ्यात आताच राम वनवासात गेला अशा आविर्भावात माय कौसल्या रडत होती. त्या कौसल्या माईच्या रडण्याचे ध्वनी सुमंत बाबाच्या कानी. अरे माझ्या श्रीरामा, मनमोहना मेघ श्यामा, विवळ सांडुनिया आम्हा वना दुर्गमा केवी जासी. बाळ माझा केविल वाणी, कुठे पिशील बाळा पाणी, कसा कोपला कैवल्य दानी, परतून ये रे श्रीरामा. सुमंतजी इतके रडू लागले, इतके रडू लागले. नेहमीच्या सवयीनं घोडे रथ ओढतात. मुख्य महाद्वारापर्यंत रथ गेल्यावर सुमंतानं डोळे उघडले. प्रचंड गर्दी झालेली. त्या गर्दीवर सुमंतजी रागावले. अरे पाहता काय माझ्याकडे? या पाप्याला मालकाजवळ घेऊन चला. सुमंतजीला महालामध्ये आत प्रवेश अंगणात झाला असेल तर रडणाऱ्या माय कौसल्याजवळ बसलेली सुमित्रा देवीचं लक्ष गेलं. कौसल्या ताई रडू नका, बाबा सुमंत आला. ताडकन माय उठली. सुमंतजी खाली मान घालून उभे आहे अंगणामध्ये. त्याच्यापासून माय कौसल्या बाहेर आली. रामाच्या भेटीला उतावीळ झालेली आई
आणि प्रचंड गर्दी रथाच्या भोवताल झालेली होती. जसं आईला बघितलं भोवतालची गर्दी बाजूला 25 फुटाहून रथाच्या घोड्याने कौसल्या बघितली आणि कौसल्या माईनं घोड्याकडे बघितलं. जुंपलेले घोडे उलट्या माना हलवू लागले. कौसल्या माईकडे पाहून का विचारा होता, अंदर जाओ माँ, तीनों में से किसी को नहीं लाया माँ, सर पटक पटक के रोना पड़ेगा माँ, जाओ अंदर. तरी आई आहे. रथाजवळ आली, पडदा बाजूला सारला, आतमध्ये बघितलं. राम नाही, लक्ष्मण नाही, सीता नाही. ज्या आशेवर माय जगली होती ती आशा संपली. थाड 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 रथाच्या चाकावर डोकं बदलून घेतलं टेंगुळ येईपर्यंत. आता पुढे आली उंच मानेचे घोडे, पांढरे शुभ्र घोडे, 6 दिवसापूर्वीचे, आता काळे ठिक्कर पडले. जेव्हा माय उभी राहिली त्या घोड्याच्या पुढे खूप मोठा अपराध घडलेला व्यक्ती क्षमा मागण्यासाठी नतमस्तक होतो. दोन्ही घोड्यांनी जोडीनं माना वाकवल्या माय कौसल्याच्या पुढे. एक हात एका घोड्याच्या डोक्यावर, एक हात एका घोड्याच्या डोक्यावर, तोंडावून हात फिरवायला सुरुवात केल्याबरोबर घोड्याच्या डोळ्याला धारा लागल्या. घाय 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 घाय. घोडे रडतात, घोडे बोलत नाही, घोड्याचे अश्रू बोलतात. माँ एक दिन रोने से काम नहीं चलेगा, 14 साल रोना ही रोना है माँ. अभागी हमें भगवान छोटे तो हमारे पीठ पर बैठते थे, थोड़े बड़े हुए तो जंगल घूमने जाते तो पीठ पर बैठकर जाते थे, दुल्हा राजा बने तो हमारे पीठ पर बैठकर सवारी निकली थी माँ. जिंदगी में खुशी के बारे में आज तक हिस्से लिए माँ, लेकिन दुर्भाग्य है उस भगवान को वनवास छोड़ने का काम भी हमें पापी जानवरों को करना पड़ा माँ, तो भी हम जिंदे लौट करके आए माँ. इथे तुलसीदासजींचा प्रश्न आहे. जासु वियोग बिकल पशु ऐसे, तो प्रजा मातु पितु जिह यही कैसे. तुलसीजी म्हणतात, अरे ज्याच्या विरहानं जर रथाचे घोडे एवढे रडतात त्याच्या मायबापाची अवस्था काय असेल. आता पुढचा प्रसंग पहा. कौसल्या माय आत येऊन सुमंताच्या पुढे उभ्या. रात्रीचा प्रसंग. सुमंतजी रडू लागला. मी रामाची आई आहे आणि आईच्या नात्यानं एक माझा प्रश्न आहे. वसिष्ठ गुरुजींनी 6 दिवसापूर्वी माझ्या रामाला सांगितलं होतं, रामा उद्या राज्याभिषेक आहे बरं का तुझा, काही नियम आहे सांगा गुरुजी. आजपासून उपवास धरायचा, जेवायचं नाही, झोपायचं नाही, दरबारच्या आसनावर बसून राहायचं, काही नियम आहे. सुमंता, पहिल्याच दिवशी गुरुजीनं माझा राम उपवासी ठेवला. राज्याभिषेक नाही, तसाच उपवासी उठला आणि वनवासात गेला. अरे मी माय आहे त्याची, आईच्या नात्यानं माझा प्रश्न आहे. कुछ खाया था मेरे बेटे ने? खाने के बारे में पूछ रही माँ. 3 दिन बीते बिनु जल पाना, 3 दिन तक तीनों ने जलपान भी नहीं किया माँ. याला माय म्हणतात. तुम्ही किती मोठं व्हा तरी आईच्या दृष्टीनं तुम्ही तिचं बाळ असता हे लक्षात ठेवा. आणि आईचा प्रश्न काय असतो, तुम्ही कमाई करून या. गोवर्धनजी, चौघाचे 4 प्रश्न आहे सरपंच, 4 प्रश्न चौघाचे. कमाई करून संध्याकाळी आल्यावर 1 प्रश्न बापाचा, 1 मुलाचा, 1 बायकोचा, शेवटी आईचा. हे तुमचे अनुभव आहे. पहिला बाप विचारतो कितना कमाया, मुलगा विचारतो कितना बचाया, बायको विचारती कितना लाया, शेवटी माय विचारणार बेटा कुछ खाया. हे एकच पात्र आहे जगात, एकच. आता तुम्हाला, आता इकडे सगळ्या माझ्या मावल्या बसलेल्या, तुमचे अनुभव आहे. किती परिस्थिती बिकट असू द्या आणि आईनं कसंही काही करू द्या, पिठलं भाकरी, चटणी भाकरी, अमृताला लाजवील अशी गोडी त्या पदार्थाला असते. माय मेल्यावर ते पदार्थ जन्मभर खा, ती टेस्ट नाही पुन्हा.
जे मायनं चटणी भाकरी खाऊ घातली ती अमृतासारखी गोड लागायची. काय कारण? माय लेकरासाठी केवळ स्वयंपाक करत नाही सरपंच, आपलं प्रेम ओतत असते, हे लक्षात ठेवा. प्रेम म्हणून तर सलाह लेना भाई की चाहे बैर हो, रास्ता चलना साफ चाहे फेर हो, रोटी खाना माँ के हाथ की चाहे जहर हो. हा जहर शब्द का घातला? आई जहर घालतच नाही मुलासाठी, पण याचा वेगळा अर्थ लावायचा. सहज माणसं म्हणतात जहरासारखं कडू, जहरासारखं कडू, जहरासारखं कडू. अरे जहरासारखे कडू पदार्थ असले तरी मायच्या हातचे पदार्थ अमृतापेक्षा गोड लागतात. याला म्हणतात रोटी खाना माँ के हाथ की. एखाद्या वेळेला चांगला स्वयंपाक झाला तर पोरं तुटून पडतात. भाऊ काहीच ठेवत नाही मायसाठी, तरी माय तांब्याभर पाणी पिऊन स्वयंपाक घरात समाधानानं बसलेली असते. मोठ्या मुलाला संशय येतोच आणि तो किचनमध्ये जातो, पाहतो माय उपवाशी आहे, तांब्याभर पाणी पिऊन बसलेली आहे. मग मोठा मुलगा चौकशी करतो, आई काय बेटा, सगळं आम्हीच खाल्लं ग, सगळे भांडे रिकामे, तुझ्यासाठी काही ठेवलं नाही, तू उपवाशीच आहे. नाही बेटा मी उपवासी नाही. मग तुम्ही माझे लेकरं पोटभर जेवला त्यावेळेला माझं पोट भरलं माझ्या राजा. याला माय म्हणतात. हां, आज माय कौशल्यनं पहिलं विचारलं, कुछ खाया था मेरे बेटे ने? 3 दिन बीते बिनु जल पाना, चौथा दिन निकला माँ श्रृंगवेरपुर पहुँचे जाई श्री भगवान फल कछु खाई. सफर कैसी हुई? श्रृंगवेरपुर तक रथ थामा, बाद में नैयाबाद में तीनों पैदल गए. पायदळ शब्द ऐकला आणि माय कौशल्यानं रडू रडू प्रश्न विचारला. सुमंतजीला रात्रीचा प्रसंग असले तरी माय कौशल्या आकाशाकडे पाहून प्रार्थना करू लागली. सूर्यवंशी नारायणा, सूर्यवंशी नारायणा, सूर्यवंशी नारायणा, सूर्यवंशी नारायणा. राघव येतो म्हणा, राघव येतो म्हणा, पायी गेला रघुनंदन, पायी गेला. रथकार तू आणला, रथकार तू आणला, रघुनंदन पायी गेला, रघुनंदन पायी गेला, पायी गेला. सूर्यवंशी नारायणा, माझा राघव येतो वना, सूर्यवंशी दिनकरा, तापू नको रे भास्करा. माझ्या बाळाला चटका बसणार नाही सूर्यदेवा, अशी 14 वर्षे काळजी घ्या. आणि मग धरणी मातेला नमस्कार केला. ओ धरणी माय बहिणी सांभाळावा कोदंड पाणी. सुमंतजीला निरोप द्यायचा आहे. महाराज दशरथजीकडे आले. 6वी रात्र दशरथजी जमिनीवर मुकुट बाजूला, डोळे मिटलेले, निश्चेष्ट पडलेले राजे. सुमंतजीनं नमस्कार केला आणि सुमंताच्या मुखातून शब्द निघाले. देख सचिव जय जीव कही कीनो दंड प्रणाम, देख सचिव जय जीव कही केने दंड प्रणाम. सुनत उठो क्या फुफनुपति, कहो सुमंत राम सियावर. रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो रे भाई सब संतन की जय.
देख सचिव जय जीव कही केने उदंड प्रणाम सुनत उठे व्याकुल नृपती खड़े हो गई महाराज कहो सुमन कहा राम सियावर रामचंद्र की पहला विचार लाया मेरे राम को तीनों में से किसी को नहीं लाया सरकार 14 साल के पहले कोई नहीं आएगा कोई नहीं आएगा आता राजा दशरथाची अवस्था बिघडली मध्यरात्रीचा प्रसंग आहे राजे दशरथ जी उभे झाले कौशल्या कितना अभागा हो राम का राज तिलक नहीं देखा लेकिन भरत का नहीं देख सकता मेरा भरत आएगा धूम धड़ाके से राज तिलक करना देवी एक दिल की बात कहता हूं मेरे प्राण निकलने के बाद मेरे प्रेत को कई कई को स्पर्श नहीं करने देना कई कई ने स्पर्श किया तो मुझे सदगति नहीं मिलेगी उस पापी ने मेरा श्री राम जंगल भेज दिया है आणि एकदम पागल झाल्याप्रमाणे मध्यरात्रीची घटना राजे दशरथ जी विचारतात कौशल्या सामने वाली दीवार पर क्या है दीवार है तू बताओ सुमित्रा दीवार है आप बताए सुमंत दीवार है सरकार झूठ बोल रहे आप लोग सांग कौशल्य सामोरच्या भिंतीवर काय आहे भिंत आहे सुमित्रा भिंत आहे सुमंता भिंत आहे नाही ते बघा कौशल्या सामोरच्या भिंतीवर चिता पेटली त्या चितेमध्ये तिघजण पेटत आहे श्रावण त्याचे आंधळे मायबाप आणि पेटणारे आंधळे मायबाप माझ्याकडे पाहून हसतात राजा आम्ही आमच्या पुत्राच्या वियोगानं मरतो तोही तुझ्या पुत्राच्याच वियोगानं मरशील आज आमचा श्रावण पाणी पाजायला नाही तुझं एकही पोर मरायच्या वेळेला तुला पाणी पाजणार नाही आज कळलं देवी मी देवाचा बाप असलो तरी केलं कर्म मलाही भोगावं लागतं एकदा नाही 6 वेळा रामाचं नाव घेऊन दशरथजी प्राण राम राम कही राम कही राम राम कही राम तुम पर हर रघुवर राव गई सुर राम राव गए सुरधाम राम गए सुरधाम राम राम कही राम 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 कही राम 6 वेळा रामाचं नाव घेऊन दशरथजीनं प्राण सोडला 6 वेळा का याची 3 कारणं सांगितली आज राम वनवासात जाऊन 6वा दिवस आहे षष्टीला गेला राजा एकादशीला मेला हिशोब करा षष्टी सप्तमी अष्टमी नवमी दशमी नाही एकादशी 6वा दिवस आहे म्हणून 6 वेळा एक दुसरं कारण मरताना तिघाला आठवलं तिघाला बघितलं हे बेरीज 6 आहे कौशल्या सुमित्रा आणि सुमंत या तिघाला बघितलं राम लक्ष्मण आणि सीता यांना आठवलं याची बेरीज 6 म्हणून 6 वेळा आणि महत्वाचं कारण आहे 6 शास्त्राचं सार रामाचं नाम म्हणून 6 वेळा राम म्हणून दशरथजींनी प्राण सोडला सबरोवई राणी घर घर रुदन करे प्रवासी रडारड सुरू झाली येई बिधी बिलपत रईनी बियाणी अशा प्रकारे रडण्यात रात्र संपली सर्वांना कळालं ऋषी मुनी साधू संत योगी तपस्वी दशरथजीच्या कलेवराला नमस्कार करू 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 रडू लागले शेवटी वसिष्ठ आले वशिष्ठाच्या चरणावर डोकं बदलून घेतलं माय कौशल्य हंबरडा फोडला गुरुदेव अभागिन हो गए अयोध्या का सूर्यास्त हो गए महाराजा में छोड़ के चले गए वशिष्ठ बोले रोना नहीं देवी ये जिंदगी है कभी कभी कड़वे घुट पीने पड़ते हैं जिंदगी में मेरी तरफ देखो देवी मेरे कितने बच्चे विश्वामित्र जी ने मार डाले तो भी मैं जिंदा हुआ अरे जीना पड़ता है
रोना नहीं। एक दिन सभी को जाना है। जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। बहुत शपथ सबको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। बहुत शपथ सबको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिल सुनहरा। देखना है अगर दिल सुनहरा, देखना है अगर दिल सुनहरा। सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिल सुनहरा। देखना है अगर दिल सुनहरा, देखना है अगर दिल सुनहरा। और भूलों पे रखने से पहले, और भूलों पे रखने से पहले, तुझको कांटों पे चलना पड़ेगा। और फूलों पे रखने से पहले, तुझको कांटों पे चलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। ओ मुझसे तुम के जाने वाले, कम से कम मुझको इतना बता दे। कम से कम मुझको इतना बता दे, कम से कम मुझको इतना बता दे। ओ मुझसे तुम के जाने वाले, कम से कम मुझको इतना बता दे। कम से कम मुझको इतना बता दे, कम से कम मुझको इतना बता दे। तो तेरी यादों की, तेरी यादों की जलती चिता में कब तक मुझको जलना पड़ेगा। तेरी यादों की जलती चिता में कब तक मुझको जलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर, घर से बाहर निकल, घर से बाहर निकलना पड़ेगा। आएगा सो जाएगा,